जय सनातन बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक व्हिडिओ बघितला. कालच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितले की संत ज्ञानेश्वर माऊली यांना त्या काळातील जे कर्मठ लोक होते, जे धर्मशास्त्राचा आधार घेऊन चुकीच्या पद्धतीने समाजाला वेठीस धरले होते, त्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊली यांना वाळीत टाकले होते. म्हणजे समाजातील कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या ज्ञानेश्वर माऊली व या भावंडाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय त्या काळातील स्वतःला धर्मपंडित समजावणाऱ्या या कर्मठ लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना वाळीत टाकले होते, त्यांच्या परिवारांना वाळीत टाकले होते. त्याचे कारण काय ते आपण बघूया. तर 12व्या शतकामध्ये आपेगाव या ठिकाणी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी देवी कुलकर्णी हा परिवार राहत होता. पण काही कारणामुळे विठ्ठलपंत यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी संन्यास घेतला. तो अशा वेळी घेतला की त्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेल्या अवस्थेनंतर त्यांनी संन्यास घेऊन ते काशी या ठिकाणी तीर्थयात्रा करत करत काशीला गेले. पण त्या रुक्मिणी मातेचं दैवयोग म्हणावं किंवा त्यांचं प्रारब्ध म्हणावं, तर विठ्ठलपंताचे गुरु हे आपेगाववरनं चालले होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या विठ्ठलपंताच्या गुरुचे दर्शन घेतले असता त्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलपंत आणि ह्या रुक्मिणी देवी हे पती पत्नी आहेत. किंवा मग त्यांनी दर्शन घेतल्यानंतर जो काही आशीर्वाद दिला त्या आशीर्वादानुसार यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली आणि सांगितले की माझे पती हे संन्यासी झालेले आहेत आणि ते घरापासून दूर आहेत, तर मग मी संसार कसा करू. आणि ह्या वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी नाव वगैरे विचारून घेतलं. त्यांनी नाव सांगितलं विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणून. आणि मग हे नाव ऐकल्यानंतर त्यांच्या गुरुच्या लक्षात असे आले की आपलाच तो शिष्य आहे आणि त्यांनी काशीला येऊन विठ्ठलपंताला सांगितले की बाबा, तू गृहस्थाश्रमी आहेस, तुझी पत्नी तुझी घरी वाट पाहत आहे आणि तू परत घरी जा आणि घरी जाऊन संसार वगैरे कर. आणि मग विठ्ठलपंत घरी येतात. घरी आल्यानंतर आपला सुखाने संसार करतात आणि त्या कालांतरामध्ये बराचसा काळ व्यतीत होतो आणि त्यांना 4 अपत्ये होतात. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ही भावंड, त्यात मोठे आहेत निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई, अशी ही 4 भावंड जन्माला येतात. जन्माला आल्यानंतर काय होतं की या ठिकाणचे लोक त्यांना समाजामध्ये घ्यायला तयार होत नाहीत. मग हे आळंदीला जातात. आळंदीला गेल्यानंतर तिथलाही समाज त्यांना स्वीकारत नाही, तुम्ही संन्याशाची मुलं आहात म्हणून. आणि योगायोगाने नाईलाज होतो आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी तिथल्या ब्राह्मण समाजाला विचारते की बाबा, आमच्या मुलाला समाजामध्ये स्थान मिळवण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल. आणि मग धर्मपीठामध्ये त्यांना शिक्षा सुनावली जाते. ती असते देहांत प्रायचित्ताशिवाय दुसरे प्रायचित्त नाही. म्हणजे ह्या आईवडिलांनी देहत्याग करायचा
आणि देहत्याग केल्यानंतर त्या मुलांना समाजामध्ये घेतले जाईल किंवा नाही घेतले जाईल तो नंतरचा विषय. पण बंधू आणि भगिनींनो, मला आपणाला काही विचारायचे आहे. आपणास योग्य वाटल्यास आपण मला ते सांगा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे काही काल्पनिक वगैरे नाही आहे. महर्षी व्यासांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा महर्षी वाल्मिक ऋषींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे रामायण, त्यामधील त्या कथा आहेत. आणि ह्या ग्राह्य धरून मी ते आपणास विचारत आहे की योग्य की अयोग्य. आता वाल्मिक ऋषींनी रामायणामध्ये असा एक उल्लेख केलेला आहे की विश्वश्रवा नावाचा जो ऋषी आहे तो ब्रह्मदेवाचा मुलगा दाखवला आहे. आणि या विश्वश्रवापासून कैकसी नावाच्या एका महिलेला, स्त्रीला 4 अपत्य होतात. त्या ठिकाणी 4 अपत्य दाखवलेली आहेत. रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा अशी 4 अपत्य दाखवलेली आहेत. मग ही 4 अपत्य संन्याशापासूनच झालेली आहेत. मग महर्षी विश्वश्रवांना त्या काळातील ब्राह्मणांनी कोणती शिक्षा दिली? धर्मग्रंथाच्या आधारे. का त्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते, त्या काळामध्ये धर्मग्रंथ नव्हते? अडचण काय होती? त्या काळामध्ये जर ते ग्राह्य होतं तर मग ज्ञानेश्वर माऊलीच्या काळामध्ये ते ग्राह्य का नव्हतं? ठीक आहे, रामायण काळामध्ये ब्राह्मण समाज नव्हता किंवा धर्मग्रंथ नव्हते, आपण मान्य केलं, कुठला तरी एक प्रकार नव्हता. मग महाभारताच्या काळामध्ये या ठिकाणी पराशर मुनीपासून मत्स्यगंधेला महर्षी व्यास होतात. मग महर्षी व्यासांना सर्व समाज मानतो. ज्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही ग्रंथ लिहिले ते महर्षी व्यास या पराशर मुनीपासूनच तयार आहेत. मग त्या काळातील समाजाने त्यांना कसं ग्राह्य धरलं? त्यांना कसं मानलं? त्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते, त्या काळामध्ये धर्मग्रंथ नव्हते किंवा त्या काळामध्ये ब्राह्मणाचं अस्तित्वच नव्हतं. नेमकं काय होतं? जर ब्राह्मणाचं अस्तित्व नव्हतं तर रामायण काळामध्ये रावण ब्राह्मण दाखवला, विश्वश्रवा ब्राह्मण दाखवले, वशिष्ठ ऋषी ब्राह्मण दाखवले. मग असं काय होतं? बंधूंनो, त्या काळामध्ये एक गोष्ट नव्हती. तुम्ही लक्षपूर्वक वाचा. बरं, महाभारतातली आणखी एक कथा सांगतो. आता तुम्ही ती गोष्ट विचार करा. तोपर्यंत मी तुम्हाला आठवतं की नाही आठवतं मी तुम्हाला सांगतो नंतर. याच व्हिडिओमध्ये सांगतोय. ज्यावेळेस पराशर मुनीपासून व्यास झाले तर धृतराष्ट्राचे वडील आणि पांडुराजाचे वडील हे दोघेही मरण पावले होती. आश्चर्याची गोष्ट आहे. विचार करा आणि मला सांगा. मी तुम्हाला नंतर सांगतो काय गोष्ट होती त्या काळामध्ये आणि काय नव्हती. तर या पांडुराजा आणि धृतराष्ट्र ह्या दोघांचेही वडील वारले होते युद्धामध्ये, आणि एकाला आजार होऊन असं काहीतरी ते वारले होते. तर त्यांच्या आई अंबिका आणि अंबालिका ह्या ज्या काही होत्या ह्या विधवा झाल्या होत्या. आणि विधवा झालेल्या अवस्थेमध्ये जी मत्स्यगंधा होती, पराशर ऋषीची पत्नी, ती व्यासांना विनंती करते की बाबा आता वंश कसा पुढं चालवायचा. आणि मग महर्षी व्यासापासून धृतराष्ट्र आणि पांडुराजा यांची उत्पत्ती होती. मग मला सांगा, इथं धर्मशास्त्र का अडत नाही? त्या काळात ब्राह्मण नव्हते का? त्या काळामध्ये असं काय होतं?
तर बंधू आणि भगिनींनो, त्या काळामध्ये धर्मशास्त्र होतं, ब्राह्मण होते, ऋषी होते, मुनी होते, पण त्या काळामध्ये एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे कर्मकांड त्या काळामध्ये नव्हतं. कर्मकांड म्हणजे स्वतःला धर्मपंडित म्हणून घेण्याची आणि स्वतःला देव म्हणून घेण्याची स्थिती नव्हती. लोक विद्वान होते, धर्मशास्त्र होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तरीही कर्मकांड नसल्यामुळे त्या काळामध्ये लोकांनी समाजावर विशिष्ट अशा प्रकारचा पगडा घातलेला नव्हता, जो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये घातला गेला, ज्ञानेश्वर माऊलीच्या काळामध्ये घातला गेला. हा पगडा एवढा भयानक होता की ह्या पगड्यामुळे अनेक घरांचे विध्वंस झालेला आहे, हे कर्मकांडामुळे. आणि त्याचा विपरीत परिणाम आज आपण पाहतोय की आपल्या धर्मग्रंथावर बोट उचललं जातंय, मनुस्मृती जाळण्यात आलेल्या आहेत. धर्मग्रंथ जाळण्याची अपेक्षा सुद्धा काही लोक करत आहेत. का? तर ह्या कर्मकांडामुळे चुकीच्या पद्धतीनं शास्त्राचा गैरउपयोग केला शस्त्र म्हणून. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, शास्त्र आणि शस्त्र हे वेगवेगळे आहेत. शास्त्राचा उपयोग जर शस्त्र म्हणून जर कराल तर समाज विघटित होईल, लयात जाईल समाज. आणि त्याच काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या काळामध्ये ह्या धर्मपंडित लोकांनी, जे स्वतःला धर्मपंडित म्हणवायचे, यांनी काय केले, कर्मकांडाचा आधार घेऊन या धर्मशास्त्राला बुडवण्याचा प्रयत्न केला, समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती या ठिकाणी लयास पावायला सुरुवात झाली आणि प्रत्येकाने सनातन धर्माच्या, हिंदू धर्माच्या ग्रंथावरती बोट उचलले, आक्षेप घेतले. त्याचं कारण म्हणजे कर्मकांड होय. आणि ह्याच कर्मकांडामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांना आत्महत्या करावा लागली. आणि हीच परिस्थिती या 4 भावंडावर आली होती. संत निवृत्तीनाथ, सोपान काका, संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांनासुद्धा त्या समाजाने काय केलं होतं की वाळीत टाकलं होतं. तुम्हाला सुद्धा देहांत प्रायश्चित्ताशिवाय मुक्ती नाही. परंतु काही ठराविक लोकांनी त्यांना शुद्धीपत्राची मागणी केली. शुद्धीपत्र आळंदीहून पैठणला येऊन त्यांनी मागितलं आणि त्या ठिकाणी त्यांना बरेचसे त्रास झाले, बऱ्याचशा गोष्टीचा त्यांना सामना करावा लागला, ज्या विपरीत असून समाजाशी त्याचा काही एक संबंध नसताना सुद्धा यांना त्या सहन कराव्या लागल्या. आणि कमी वयामध्ये यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. मग मला सांगा की ज्या गोष्टीचा समाजावरती विपरीत परिणाम होईल त्या गोष्टीचा वापर या लोकांनी करू नये. आता तुम्ही म्हणाल कर्मकांड आलं कसं? तर कर्मकांड भारतात येण्यास मागचं कारण परकीय सत्ता. ज्यावेळेस सिकंदर भारतामध्ये आला त्यावेळेसपासून कर्मकांडाला सुरुवात झाली. तोपर्यंत धर्मग्रंथ वगैरे, पुरोहित, पंडित सगळे व्यवस्थित होते. पण ज्यावेळेस सिकंदर भारतात आला त्यावेळेस कर्मकांडाला सुरुवात झाली. यांनी त्याचा गैरवापर करायला सुरुवात केली. कशी? तर ते सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये झिंजियासारखे कर हे मुघल लोक भारतामधून वसूल करू लागले आणि सिकंदरच्या काळामध्ये जाती व्यवस्था निर्माण झाली. जाती व्यवस्था निर्माण झाल्यामुळं काय झालं की समाज वर्णामधून, म्हणजे 4 प्रकारचे वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय,
वैश्य आणि शूद्र हे 4 प्रकारचे वर्ण होते. त्या 4 प्रकारच्या वर्णामधून या सिकंदरच्या काळामध्ये जातीव्यवस्था भारतामध्ये आली, ती विदेशातून. आणि इथं जातीव्यवस्था निर्माण झाल्यानंतर व्यवसायानुसार जाती ठरल्या गेली. मग त्यामध्ये ब्राह्मण असतील, मराठा असतील, व्यापारी असतील, मारोडी, सोनार, सुतार, लोहार, हे या प्रकारचे लोक. त्याच्यामध्ये शूद्रामध्ये मग जे दलित असतील त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख झाला. आणि मग हळूहळू जातीव्यवस्था निर्माण झाली. मग ज्यावेळेस झिंजिया कराचा उपयोग सुरू झाला मुघल काळामध्ये, अकबराच्या काळामध्ये झिंजिया कराला सुरुवात झाली. झिंजिया कर म्हणजे जर तुम्ही हिंदू असाल, तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी आम्हाला कर द्यायचा. मग कशा स्वरूपामध्ये कर द्यायचा? सोन्याच्या स्वरूपामध्ये, चांदीच्या स्वरूपामध्ये, किंवा मग त्या काळामध्ये चलन असेल, मोहरा असतील, दिनार असतील, यांचा कर म्हणून उपयोग त्या ठिकाणी घेतला जायचा. मग राजाने समजा 2 मोहरा कर सांगितला तर त्या ठिकाणी पुजारी म्हणून ब्राह्मणाची नियुक्ती केल्या जायची. आणि मग ही नियुक्ती केली असताना काय व्हायचं, त्या ठिकाणी 2 मोहरा आणखी शिल्लक घेतले जाऊ लागले. मग ही लालूच त्या काळातील पंडितांना, ब्राह्मणांना पडून गेली. आणि मग हळूहळू याचं रूपांतर काय झालं की कर्मकांडाला सुरुवात झाली. जर तुम्हाला जीवन जगायचं असेल, दुष्ट राज्यापासून वाचायचं असेल, तुम्हाला फलानं पूजा करावं लागेल, तुम्हाला फलानं व्रत करावं लागेल, तुम्हाला अमुक पूजा करावं लागेल, महादेवाला अभिषेक घालावा लागेल, वगैरे 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 अशा प्रकारचे कर्मकांड इथून सुरुवात झाली. त्या काळामध्ये धर्मशास्त्र हे परिपूर्ण होते, पण त्याच्यामध्ये हा झिंजिया कराचा हस्तक्षेप सुरू झाला आणि तिथून कर्मकांडाला सुरुवात झाली. धर्मग्रंथामध्ये बदल होत गेले आणि अशा प्रकारे अनेक धर्मग्रंथामध्ये बदल करण्यात आले. त्यात इंग्रज काळामध्ये धर्मग्रंथामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. त्या काळामध्ये छापखाने आले आणि छापखान्याच्या साहाय्याने ऑटोमॅटिक पद्धतीचे कारखाने आल्यामुळे हाताने लिहिण्याची गरज भासत नव्हती. आणि त्याचा गैरवापर करून इंग्रज अधिकाऱ्यांनी, सरकारने त्यात मॅक्स मुलरसारख्या माणसाने धर्मग्रंथामध्ये कायमस्वरूपी कायापालट करून धर्मग्रंथ हे विस्तरितपणे आणि बेमालूमपणे काय केलं, त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले. मग त्याच्यामध्ये समाज विघटित कृत्य दाखवण्यात आलेली, की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं वाक्य कशी बदलली त्यांनी, तुमच्या लक्षात नसेल तर परत एकदा ती काही वाक्य सांगतो. त्या ग्रंथामध्ये मग शेतातील ऊसाचे कांडे किती, तर या ठिकाणी काय केलंय, मात्रा शब्द बदललेत आणि वाक्य कसं लिहिलं त्यांनी, शेतातील ऊसाचे कांडे किती. आता अर्थ काय झाला, तिथं ऊस आहे आणि इथं उषा आहे, म्हणजे तिथं पुरुषार्थी शब्द आहे आणि इथं स्त्रीअर्थी शब्द आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की बदल केला आहे. इथं स्त्रीचं नाव घेतलं, तिथं ऊस हा शब्द घेतलेला आहे. इथं स्त्रीचं नाव घेतलं, उषाचे कांडे किती. किंवा आणखी एक उदाहरण, मारुतीला डोळे किती. आता मारुती हा कोण आहे, रामभक्त आहे, त्याला डोळे किती आहे, 2च आहेत. पण ह्यांनी काय केलं, त्या शब्दाला तोडलं, मारू तिला डोळे किती. अशा प्रकारे यांनी वाक्यरचना चेंज केली आणि आपले धर्मग्रंथ बदलून टाकले. मग अशाच परिस्थितीमध्ये काय झालं आहे की या कर्मकांडाचा गैरवापर
आपल्याच लोकांनी आपल्या समाजासाठी केला आणि त्यात ह्या इंग्रज आणि मुघल लोकांनी जो काही धर्मग्रंथामध्ये बदल केला त्याचा वापर यांनी सर्रास जशाची तसाच केला. यांनी त्याच्यामध्ये काही बदल केले नाहीत. आणि मग त्यामुळे काय झालं आहे की लोकाला अर्थाचा अनर्थ झाला आणि धर्मग्रंथाबद्दलची, मनुस्मृतीबद्दलची जी आस्था होती समाजाची ती विकृत वाटू लागली. आणि आपले धर्मग्रंथ, मनुस्मृती, वेद हे आपल्यालाच आणि आपल्या समाजाबरोबर जे काही इतर समाज आहेत, धर्म आहेत, त्यांनीसुद्धा आपल्या धर्माच्या या ग्रंथावरती बोट ठेवायला सुरुवात केली की तुमचे ग्रंथ असे सांगतात, तुमचे ग्रंथ तसे सांगतात. परंतु आपल्या ग्रंथाला यांनी विद्रूप केल्यामुळे, आता तुम्हाला सांगतो, एखादे सुंदर माणूस आहे, त्या माणसाला जर समजा कानाला छिद्र पाडले, नाकाला छिद्र पाडले, विचित्र स्वरूपामध्ये त्या माणसाला सजवलं, तर तो खरोखर सुंदर दिसेल का मला सांगा? कानामध्ये काहीतरी खडे फिडे घातले, नाकामध्ये खडे घातले, केसाला काहीतरी बांधलं, समोरून केस सोडले, तो मनुष्य कसा दिसेल? विद्रूप दिसेल की नाही? किंवा एखादी सुंदर स्त्री, त्या स्त्रीला असे केस मोकळे सोडले, तिच्या केसाला काहीतरी असे आपण काय म्हणू त्याला, वायसर वगैरे लोखंडी बांधले आणि मेकअप थोडं विचित्र प्रकारचं केलं, खूप मोठं पावडर लावलं वगैरे, तर ते भूतासारखा चेहरा दिसेल. मग ते व्यवस्थित वाटेल का? तसं यांनी आपल्या ग्रंथामध्ये विद्रूपपणा आणून काय केलं आहे की समाजामध्ये ते ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे काय झालं की इतर समाजसुद्धा, इतर धर्मसुद्धा आपल्या हिंदू धर्माला, धर्मग्रंथाला नावे ठेवू लागला. आपले मनुस्मृती, धर्मग्रंथ यांनी जाळवण्याचा प्रयत्न केला आणि काही आपल्याच लोकांनी जाळवले, त्यात वाद नाही, कारण ते चुकीच्या पद्धतीनं मांडल्या गेले. मग अशा परिस्थितीमध्ये या विष्णुपंत आणि रुक्मिणी मातेला ह्या कर्मकांड करणाऱ्या लोकांनी काय केलं आहे की प्रायचित्त असं दिलं. देहांत प्रायचित्ताशिवाय प्रायचित्त नाही, तुम्हाला मरावं लागेल. मग माझं म्हणणं आहे, त्या काळामध्ये, पांडवाच्या काळामध्ये, रामाच्या काळामध्ये धर्मग्रंथ नव्हते का? त्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते का? त्या काळामध्ये विद्वान नव्हते का? मग ह्यांना जर मुलं झाली, रावणाच्या वडिलाला मुलं झाली, पराशर मुनींना मुलं झाली, व्यासांना मुलं झाली, मग हे सगळं होत असताना त्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते का? त्यांनी त्यांना शिक्षा का नाही दिली? कारण त्या काळामध्ये कर्मकांड हा विषय नव्हता, त्याचा प्रचार एवढा झालेला नव्हता आणि धर्मग्रंथाचा आणि कर्मकांडाचा वास्तविक काहीही संबंध नाही. आणि विनाकारण ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला 16 वर्ष त्रास सहन करावा, 21 वर्ष त्रास सहन करावा लागला, कारण त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी समाधी घेतली. म्हणजे त्यांना पूर्वीचे समजा लहानपणीचे 2-4 वर्ष जर सोडले तर त्यांना पूर्णच्या पूर्ण 18 ते 20 वर्ष त्यांना या समाजाने त्रास दिला. हा त्रास व्हायला नव्हता पाहिजे. आता हे त्याच्याबद्दल काही प्रायचित्त घेऊ शकतात का? नाही, यांच्याकडे पर्यायच नाही ना. ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिला किंवा त्यांना जो काही मनस्ताप झाला, त्यांना जे काही कष्ट झाले, त्याच्याबद्दल हा समाज, यांना एकच पर्याय आहे प्रायचित्ताचा. ह्यांनी धर्मग्रंथ सुव्यवस्थितरित्या ज्या अनावश्यक गोष्टी त्या ग्रंथामध्ये घातल्या गेल्यात त्या वगळून टाकायला हव्यात. यांना हेच प्रायचित्त आहे. जर ह्यांनी त्या सुधारले नाहीत धर्मग्रंथ, तर येणारी पिढी
खूप मोठ्या संकटामध्ये राहील, त्यांचीही आणि इतर समाजही. तर मी विनंती करतो त्या कर्मकांड करणाऱ्या लोकांना की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने आपले धर्मग्रंथ सुधारून घ्या, जेणेकरून हिंदू सनातनी धर्मग्रंथावर कोणी आक्षेप घेऊ नये, बोट उचलू नये. कुठल्याही धर्माने, विदेशी असो की स्वदेशी असो, त्या इतर धर्माने या हिंदू संस्कृतीवर, सनातन संस्कृतीवर शब्दशः नाही, कुठल्याच प्रकारे बोट उचलू नाही. या दृष्टीने तुम्ही कार्य करा. शक्यतो आपल्या धर्मग्रंथामध्ये सुधारणा करून घ्या, जेणेकरून येणारी पिढी सुखी होईल, समृद्ध होईल, अशी मी भावना व्यक्त करतो. आणि जे कष्ट ज्ञानेश्वर माऊलीच्या परिवारांना झाले, ते कष्ट समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला होऊ नये अशी आशा बाळगतो. जय सनातन, जय महाराष्ट्र, जय हिंद.